नमस्कार, मी अर्चना. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बाळाला घुटी द्यावी का, आणि बाळाला घुटी द्यावी तर ती कधीपासून द्यावी. तुमचे बाळ जर का छोटे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जेव्हा मूल जन्माला येते त्यानंतर आपले आजूबाजूचे सगळेजण सांगत असतात, आपली आई आजी वगैरे सांगत असतात की बाळाला घुटी द्यावी, परंतु डॉक्टर हे बाळाला घुटी देऊ नका असं सांगतात. त्यामुळे कन्फ्युजन होते की खरंच बाळाला घुटी द्यावी की नाही द्यावी. कारण जर का फर्स्ट बेबी असेल तर त्या कंडिशनमध्ये मग जास्त कन्फ्युजन व्हायला होते, कारण की काही अनुभव नसतो. मला संपूर्ण विचार करूनच डिसिजन घ्यायचं असते की घुटी द्यायची की नाही द्यायची, आणि द्यायची तर ती कधीपासून द्यायला सुरुवात करायची. या सगळ्यांबद्दलची माहिती अतिशय आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, पॉईंट टू पॉईंट बघणार आहोत. पहिला पॉईंट असा आहे की घुटी म्हणजे काय. घुटी म्हणजे विविध प्रकारच्या औषधी असतात, 21 प्रकारच्या औषधी असतात, आणि ते आपण बाळाला उगाळून देत असतो. WHO प्रमाणे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणे बाळाला 6 महिन्यापर्यंत काहीच देऊ नये, म्हणजे फक्त बाळाला आईचं दूधच द्यावं. आणि जर का आईचं दूध पुरेसं होत नसेल तर मग फॉर्म्युला मिल्क द्यावं. अशा कंडिशनमध्ये बाळाला घुटी द्यावी की नाही, आणि बाळाला जर का घुटी द्यायची आहे तर मग ती कधीपासून द्यायला सुरुवात करायची आहे. तर यामध्ये देखील 3 पॉईंट येतात की बाळाची तब्येत कशी आहे, बाळाची प्रकृती कशी आहे, मग त्यानुसार आपल्याला घुटी द्यायची की नाही हे ठरवायचं असते. बाळ हे नुकतंच जन्मलेले असते, ते हळूहळू वाढत असते, नवीन गोष्टीसोबत ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असते, त्याचं शरीराची हळूहळू ग्रोथ होत असते. त्यामुळे आपण बाळाला घुटी देत असतो की बाळाला अपचनाचा त्रास होऊ नये, बाळाला छान झोप लागावी, बाळाचे जे काही आजार असतील, सर्दी खोकल्यासारखे छोटे छोटे आजार देखील त्यापासून दूर राहतात, म्हणजेच बाळाची ओव्हरऑल जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे देखील आपण बाळाला घुटीही देत असतो. सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे घुटी किती फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. तर घुटी ह्या 3 फॉर्ममध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. एक म्हणजे सिरप फॉर्ममध्ये, दुसरं म्हणजे पावडर फॉर्ममध्ये, आणि तिसरं म्हणजे आपण ज्या वनौषधे आणून घरी सहानेवरती उगाळून देतो, म्हणजे दगडावरती उगाळून देतो, ती एक घुटी आहे. म्हणजे अशा 3 फॉर्ममध्ये आपल्याला घुटी ह्या मिळतात. तुम्ही होममेड घुटी जास्त प्रिफर करा, म्हणजे बाजारातील सिरप किंवा पावडर घेतल्यापेक्षा सिरप जेव्हा आपण बाजारामधून विकत घेतो त्यामध्ये त्याची एक्सपायरी असते की एवढ्या एवढ्या दिवसामध्येच तुम्हाला ते बाळाला द्यायचं आहे, आणि ते टिकण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह देखील टाकण्याची शक्यता असते. त्यामुळे एवढ्या छोट्या बाळाला आपण प्रिझर्वेटिव्ह अवॉइड केलेलेच बरे. दुसरं म्हणजे पावडर फॉर्ममध्ये. तर पावडर फॉर्ममध्ये आपण सांगू शकत नाही की त्यामध्ये कशाची पावडर ॲड केलेली आहे, कारण की आपल्या पाठीमागे काय होतं आपल्याला खरंच काही माहीत नाही. त्यामुळे ती घुटी देखील तुम्ही अवॉइड करा. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे ज्या संपूर्ण 21 प्रकारच्या वनौषधी आहेत त्या आपल्याला सहानेवरती उगाळून बाळाला ह्या द्यायच्या असतात, त्याचं चाटण द्यायचं असते. तर ती घुटी तुम्ही प्रिफर करू शकता, ती घुटी तुम्ही देऊ शकता. आणि यामागचं अजून एक कारण असं आहे की बाळाला जेव्हा छोटे छोटे आजार होतात त्यावरती आपण घरच्या घरी इलाज करू शकतो. म्हणजे बाळाला अपचनाचा त्रास होत आहे, मग त्या घुटीमध्ये एक बुक आलेलं असते की या प्रकारच्या वनौषध जर आपण उगाळून दिल्या तर मग बाळाचा आजार थोड्याफार प्रमाणात कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे बाळाला सर्दी झाली आहे त्यावरती देखील आपण घरच्या घरी उपाय करू शकतो. जे बाळा नीट झोपत नाही त्यावरती देखील आपण घरच्या घरी उपाय करू शकतो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावरती आपण घरच्या घरी देखील उपाय करू शकतो. म्हणजे तुम्ही डॉक्टरचा सल्ला देखील आवर्जून घ्या. त्यासोबतच घरचे उपाय जर का आपण चालू ठेवले तर बाळाला खूप लवकर बरं व्हायला मदत होते. तर घुटी जर तुम्ही घरच्या घरी उगाळून देत असाल तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी करण्याची काळजी घेण्याची गोष्ट आहे ते म्हणजे हायजीन पाळणं खूप गरजेचं आहे. ती जी घुटी आहे ती आपण जेव्हा उगाळून देतो तिला कोरडं करणं, तिला ऊन देणं, तिला उन्हामध्ये थोडा वेळ वाळवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण घुटी आपल्याला रोजच्या रोज द्यायची असते. आणि त्यामुळे हायजीन पाळणं खूप गरजेचं आहे. खूप जण हायजीन पाळत नाही, मग त्यामध्ये फंगस निर्माण होते. मग असं होतं की बाळाला घुटीच सूट होत नाही, की बाळाला घुटी सूट झाली नाही, या सगळ्या गोष्टी मग त्यामागे येतात. परंतु हायजीन जर नाही पाळलं त्या कंडिशनमध्येच बाळाला घुटी सूट होत नाही. तशी प्रत्येक बाळाची बॉडी ही वेगवेगळी असते, प्रत्येक गोष्टीसोबत तो वेगवेगळ्या प्रकारे बाळ हे रिॲक्ट करत असते. तरीसुद्धा आपण जर का हायजीन मेंटेन केलं तर बाळाला घुटी पचायला देखील मदत होते, बाळाला घुटी सूट व्हायला देखील खूप चांगल्या प्रकारे मदत होते. त्यामुळे हायजीन जर का तुमच्याकडून पाळणं होत असेल तरच मग तुम्ही पुढे जा, म्हणजे तुम्ही घुटी बाळाला घरच्या घरी उगाळून द्या. जर हायजीन पाळणं होत नसेल, तुमच्याकडे वेळ नसेल, तर मग तुम्ही बाजारातली घुटी देखील प्रिफर करू शकता. म्हणजे मग तुम्हाला स्वतःला डिसिजन घ्यावे लागेल की बाळासाठी सगळ्यात चांगली घुटी ही कुठली राहील. बाळाला घुटी द्यायची की नाही हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. तर त्यामध्ये देखील 3 महत्त्वाचे पॉईंट आहे की बाळाला आपण कुठल्या कंडिशनमध्ये घुटी द्यायला सुरुवात करू शकतो. पहिलं म्हणजे तुमचं बाळ जर का
खूप छान असेल, म्हणजे 9 महिने तुमचे पूर्ण झालेले असतील आणि बाळ अतिशय सुदृढ असेल, बाळाचं वेट जे आपण म्हणतो की 2.5 kgच्या अभव असेल, म्हणजे 2.5 पासून तर 3.5 पर्यंत तुमचं बाळाचं जर का वेट असेल तर मग तुम्ही 1.5 महिन्यापासून बाळाला घुटी द्यायला स्टार्ट करू शकता. दुसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे तुमची जर का प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली असेल, म्हणजे बाळ हे 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्येच झालेलं असेल, मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही थोडं बाळाची ग्रोथ होऊ द्या, वेट वाढू द्या, त्यानंतर तुम्ही थोडा बाळाला वेळ द्या आणि त्यानंतर तुम्ही 4 महिन्यापासून बाळाला बाळगुटी द्यायला सुरुवात करू शकता. तोपर्यंत बाळाला फक्त आईचंच दूध द्यायचं आहे. जर आईचं दूध कमी पडत असेल मग तर तुम्ही मग फॉर्म्युला मिल्क हे देऊ शकता, परंतु बाळाला मग घुटी द्यायची घाई करू नका. बाळाला थोडंसं बाळाचं वेट चांगलं गेन होऊ द्या आणि त्यानंतरच मग 4 महिन्यापासून तुम्ही बाळगुटी द्यायला सुरुवात करू शकता. तिसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बाळाला जन्मताच काही आजार आहे, बाळ वारंवार आजारी पडते आहे, तुम्हाला सारखं डॉक्टरकडे जावं लागते आहे, मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही बाळाला पूर्ण 6 महिने होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही बाळगुटी द्यायला तुम्ही सुरुवात करू शकता. तर ह्या झाल्या महत्त्वाचे 3 पॉईंट की आपल्याला बाळाला कधीपासून गुटी द्यायला स्टार्ट करायचं आहे. आता बाळाला गुटी कधी द्यायची आहे, म्हणजे दिवसभरामध्ये बाळाला गुटी कधी द्यायची आहे, तर सकाळचा जो टाईम आहे तो तुम्ही प्रिपेअर करू शकता. सकाळचा टाईम खूप चांगला आहे, बेस्ट टाईम आहे तो, त्यावेळेस तुम्ही बाळाला बाळगुटी देऊ शकता. सकाळचा टाईम म्हणजे तुम्ही 8ला जर का गुटी देताय तुम्ही 8लाच द्या, तुम्ही 7ला जर का गुटी देताय सकाळी तर 7लाच द्या, तुम्ही 9ला जर का गुटी देताय तुमच्या वेळेनुसार 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही बाळाला गुटी देऊन घ्यायची आहे. त्या वेळा आपल्याला पाळायच्या आहेत की तुम्ही 7ला, म्हणजे आज जर का तुम्ही 7 वाजता दिली तर तुम्ही उद्या देखील 7लाच द्यायची आहे. ती वेळ मग तुम्ही पाळत जायची आहे. त्यावेळेस तुम्हाला बाळाला बाळगुटी ही द्यायची आहे. गुटी देताना आपल्याला ज्या 21 प्रकारच्या वन औषधी असतात त्या तुम्हाला उगाळून द्यायच्या आहेत आणि तुमचं बाळाच्या एजनुसार मग तुम्ही 1.5 महिन्यापासून जर का सुरुवात केली आहे तर हळूहळू तुम्ही ते वेढे वाढवत जायचे आहेत. हळूहळू प्रत्येक याचा एक वेढा वाढवायचा आहे. वेखंडा आणि जायफळचा वेढा नेहमी करता आपल्याला एकच द्यायचा आहे, म्हणजे बाळाची एज जरी वाढत गेली तरी सुद्धा एकच वेढा द्यायचा आहे, ते जास्त द्यायची गरज नाही. बाकी मग तुम्ही सगळं काही तुम्ही बाळाच्या एजनुसार वाढवत जाऊ शकता, म्हणजे दर 8 दिवसांनी तुम्ही एक वेढा वाढवत न्यायचा आहे आणि बाळाला बाळगुटी द्यायची आहे. बाळ 4-5 दिवस तुम्ही बाळाला ऑब्झर्व करायचं आहे की बाळाला गुटी सूट होते की नाही आणि त्यानंतरच तुम्ही वेढे वाढवत न्यायचे आहे. म्हणजे बाळाच्या काही बदल झाला, बाळ चिडचिड करते आहे तुम्ही गुटी दिल्याच्यानंतर 4-5 दिवस तुम्ही ऑब्झर्व करा की बाळाला खरंच बाळगुटी आपण जी देतो आहे ती सूट होते की नाही, बाळाला काही चिडचिड तर होत नाही किंवा त्याच्या झोपेमध्ये काही चेंजेस झालेले आहेत, त्याच्या पॉटीमध्ये काही चेंजेस झालेले आहे, खूपच पातळ शी करते आहे किंवा आता जर गुटी देत आहोत तर मग काही वेळेस बाळाच्या सूमध्ये शीमध्ये चेंजेस होऊ शकतात. मग तशा तुम्ही त्याच्या चेंजेसवरती ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि बाळा जर का सगळं काही नॉर्मल असेल, छान झोपते आहे, त्याची रुटीन तो फॉलो करते आहे, तर मग तुम्ही बाळगुटी ही कंटिन्यू करू शकता. त्यांना आईच्या दुधामधूनच बाळाला बाळगुटी द्यायची आहे आणि तुम्ही पाण्यामधूनही देऊ शकता, परंतु ते जे पाणी आहे ते तापवून थंड केलेलं पाणी असावं. त्यानंतरच मग तुम्ही बॉईल करून जे गार झालेलं पाणी असते त्यामध्ये मग तुम्ही बाळगुटी ही बाळाला उगाळून देऊ शकता, परंतु शक्यतो 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधामधूनच बाळाला बाळगुटी ही द्यायची आहे. त्यानंतर गुटी जेव्हा तुम्ही उगाळाल तेव्हा ती तशीच डब्यामध्ये बंद करून ठेवून द्यायची नाही, जे आहेत ते संपूर्ण आपल्याला पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर ते डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही ठेवून त्याला थोडंसं ऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच तो गुटीचा डब्बा बंद करून ठेवायचा आहे. हे करणं अतिशय गरजेचं आहे. हायजीन पाळणं अतिशय गरजेचं आहे. हायजीन जर का तुम्ही पाळू शकत नसाल तर मग तुम्ही बाळाला बाळगुटी देऊ नका, कारण की हायजीन न पाळल्यामुळे देखील बाळाला उलटी करते किंवा बाळाला शी लागली आहे किंवा तो चिडचिड करते आहे, हे देखील हायजीन न पाळल्यामुळे बाळगुटीचे जे साईड इफेक्ट आपण म्हणू शकतो ते होऊ शकतात. त्यामुळे हायजीन पाळणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जो सहानेर घेतला आहे, म्हणजे जो दगड घेतला आहे उगाळायचा, तो देखील गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कोरडा करायचा आहे आणि त्यानंतरच मग बाळाला बाळगुटी त्यावरती उगाळूनही द्यायची आहे. एवढं आपल्याला हायजीन मेंटेन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. गुटी तुम्ही 1 वर्षापासून 1.25 वर्षापर्यंत कंटिन्यू करू शकता. गुटी तुम्हाला जेव्हा बंद करायची आहे, खूप जण 1.5 वर्षापर्यंत देखील देतात, परंतु 1.25 वर्षापर्यंत बस होते. गुटी जेव्हा तुम्हाला बंद करायची आहे तेव्हा डिरेक्टली अशी बंद करायची नाही, तुम्ही हळूहळू ती बंद करायची आहे. म्हणजे जसं आपण गुटी देताना वेढा वाढवला होता तसंच आपल्याला गुटी बंद करताना देखील हळूहळू ते वेढे कमी करत
आपल्याला गुटी ही बंद करायची असते. तर हे जे पॉईंट आहेत हे प्रत्येक आईने बाळाला बाळगुटी देताना पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला गुटी ही देऊ शकता. आणि तुम्हाला जर काही वेगळं वाटलं तर मग तुम्ही डॉक्टरचा सल्ला देखील घेऊ शकता की बाळाला गुटी द्यावी की नाही. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला गुटी कशी उगाळून द्यायची आहे, त्या कुठल्या कुठल्या वनस्पती आहे, त्या वनस्पतीचे महत्त्व काय आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ देखील नक्की बघा, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल की बाळाला बाळगुटी आपण का द्यावी आणि त्या वनस्पतीचे फायदे काय आहेत, त्याचं महत्त्व काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.